नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. अल्लाउद्दीनचे पराक्रम. राज्यावर येताच अल्लाउद्दीनने प्रथम लाचखाऊ अंमलदारांची पुरी खोड मोडली. ज्यास त्याने पैसे भरून वश केले होते त्यांच्या कृतघ्नपणाबद्दल त्यास त्याने चांगले शासन केले. कित्येकास ठार मारिले व कित्येकांचे डोळे काढून बंदीत टाकिले. त्यांची सर्व संपत्ती, घरेदारे व वतने हरण करून ती सरकारात घेतली आणि त्यांची पदके मोडून त्यातील लोकांस निरनिराळ्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या. फक्त 3च अंमलदार असे होते की त्यांनी अल्लाउद्दीनच्या लाचास न जुमानून धनी जलालुद्दीन यास सोडिले नव्हते. त्यास मात्र अल्लाउद्दीनने काही एक त्रास दिला नाही. आरंभीच्या मुसलमान सुलतानात अल्लाउद्दीन खिलजी हा फार नामांकित आणि पराक्रमी असा मानिला जातो. याची कारकीर्द हिंदुस्थानच्या इतिहासात अनेक कारणांनी विशेष स्मरणीय आहे. त्यास लिहिता वाचता येत नव्हते तरी फौजेची व्यवस्था नीट ठेवून विजय कसे मिळवावे हे त्यास चांगले कळत होते. त्याने मुसलमानांचा अंमल या देशात फार विस्तृत व चिरस्थायी केला. कुलीन हिंदू राजस्त्रियांना त्याने मुसलमानी गोशात ओढून आणले. तसेच दक्षिणेतील हिंदू राज्यांचा विध्वंस करून दक्षिणेस रामेश्वरपर्यंत मुसलमानी चांदास मिरवीत नेले. जियाउद्दीन बरानी नावाचा एक गृहस्थ अल्लाउद्दीनच्या पदरी पिढीजात नोकरीत होता. त्याने या कारकिर्दीचा इतिहास लिहिलेला आहे. तो जरी सर्वथैव भरवसेलायक नसला तरी त्याचवरून अल्लाउद्दीनच्या कारकिर्दीवर चांगला प्रकाश पडतो. मोगलांच्या स्वाऱ्या. मध्यंतरी या देशावर मोगलांच्या स्वाऱ्या वारंवार होऊ लागल्या. विशेषतः सन 1295 पासून ते 1305 पर्यंत त्यांच्या टोलधाडी एकसारख्या येत होत्या. सन 1296 मध्य तुर्कस्तानचा बादशाह चंगीझखानाचा वंशज अमीर दाऊद याने 1,00,000 लोकांनिशी सिंध व पंजाब प्रांतावर स्वारी केली. त्याचवर अल्लाउद्दीनने आलफखानास पाठविले. तेव्हा लाहोरनजीक युद्ध करून त्याने मोगलांचा पराभव केला आणि त्यांची पुष्कळ बायका मुले पकडून त्या सर्वांचा त्याने शिरच्छेद केला. पुन्हा 2 वर्षांनी दाऊदचा मुलगा कुतलब खान याने 2,00,000 मोगल स्वार घेऊन हिंदुस्थानात प्रवेश केला. त्यावेळी सर्व हिंदुस्थान देश जिंकण्याचा त्याचा विचार होता. मोगल फौज थेट दिल्लीनजीक येऊन यमुनेच्या काठी तळ देऊन राहिली. त्या प्रांतातील अल्लाउद्दीनचा सुभेदार जाफर खान म्हणून होता. नुसते सैन्य पाहूनच तो मागे हटत चालला होता. मोगलांच्या त्रासास भिवून बाहेरचे असंख्य लोक दिल्ली शहरात घुसले. सर्व रस्ते लोकांनी इतके गच्च भरून गेले की दिल्लीत बाहेरचा दाणादुणा येण्याचे बंद झाल्यामुळे धान्याची अत्यंत महर्गता झाली. सर्व लोकांची पाचावर धारण बसली. दरबारचे लोकही भिवून जाऊन ते लढाई करण्याची अल्लाउद्दीनास सल्ला देईनात. अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपण हातपाय गाळिले तर आपली पत काय राहणार व राज्य कसे टिकणार असा विचार करून नशिबावर हवाला देऊन स्वतः अल्लाउद्दीन आपली 3,00,000 फौज घेऊन मोगलांवर चालून गेला. अलीकडच्या बऱ्याच दिवसात एवढी 2 सैन्य समरांगणी ठाकली नव्हती. जाफर खान व आलफ खान हे 2 अल्लाउद्दीनचे सरदार होते. त्यास 2 बाजूस ठेवून मध्यभागी स्वतः अल्लाउद्दीन आपला वजीर नुसरत खान यास येऊन लढाईस उभा राहिला. सर्वांच्या पुढे त्याने निवडक हत्तींची रांग लावली. सुरुवातीसच जाफरखानाने निकराचा हल्ला करून मोगलास मागे हटविले आणि एकटाच त्यांचा पाठलाग करीत दूरपर्यंत गेला. लगेच सुलतानाने आलफखानास त्याच्या मदतीस जाण्यास हुकूम दिला. पण या दोघांमध्ये मत्सरभाव असल्यामुळे आलफखान जाफरखानाच्या मदतीस गेला नाही. इकडे मोगलांनी जाफरखानास वेढून त्याच्या फौजेची कत्तल केली. त्यास जिवंत पकडण्याची मोगलांची इच्छा होती पण तो शूर सरदार त्यांच्या स्वाधीन होण्याचा नाकबूल करून समरांगणी लढून पतन पावला. तथापि अल्लाउद्दीनची बाकीची फौज तयारीत होतीच. तीच पुढे आपले काही चालत नाहीसे पाहून मोगल लोक जीव घेऊन हिंदुस्थान सोडून पळून गेले. सन 1303 साली अल्लाउद्दीन चित्तोड घेण्यामध्ये गुंतला असता मोगल सरदार तुर्गाय खान याने पुनरपी हिंदुस्थानावर स्वारी केली. या प्रसंगी अल्लाउद्दीनची फौज जवळ नसल्यामुळे दिल्ली शहर मोगलांच्या अगदी हस्तगत होण्याचा योग आला होता. पण काही दैविक चमत्कार होऊन मोगलांची गाळण उडाली आणि पहिल्याप्रमाणेच ते एकाएकी हिंदुस्थान सोडून निघून गेले. दिल्लीस मुसलमानांचे राज्य कायमचे स्थापन झाल्यापासून मध्य आशियातून अनेक परकी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन शहरात राहू लागल्या. अशा लोकांकरिता मोगलपुरा नावाचा एक नवीन भाग येथे वसला हे मागे सांगितलेच आहे. त्यात नुसते मोगलच होते असे नाही. दिल्लीस आल्यावर हे परके लोक दरबारचे अनुकरण करण्यासाठी मुसलमानी धर्म स्वीकारीत. तेव्हा त्यास नवे मुसलमान असे नाव मिळत गेले. तथापि धर्मांतरामुळे
त्यांची स्थिती सुधारली असे नाही. एकदा त्यांच्यात फितबा झाल्याचं उघडकीस आल्याबरोबर अल्लाउद्दीनने एका दिवसात 30-40 हजारांची कत्तल केली आणि त्यांच्या बायका पोरास देशोधडीस पाठविले. बायका मुलांशी असले क्रूर वर्तन पाहण्याचा हिंदुस्थानातील लोकांस हा पहिलाच प्रसंग. सन 1305 मध्ये ऐबक नामक सरदाराच्या हाताखाली मोगली फौज पुनरपी हिंदुस्थानात उतरली. मुलतान उद्ध्वस्त करून ते शिवालिक पहाडावर गेले. गाझी बेग तुघलक नामक सरदार अल्लाउद्दीनने दिल्लीच्या पश्चिमेस बंदोबस्तास ठेविला होता. त्याने दुसऱ्याच रस्त्याने मोगलांच्या पाठीवर एकदम हल्ला करून पुष्कळांची कत्तल केली. बाकीचे वाळवंटात पळून गेले. भर उन्हाळा असल्यामुळे तिकडेही त्या बिचाऱ्यांचा संहारच झाला. पुष्कळ लोकांस पकडून दिल्लीस नेऊन हत्तीच्या पायाखाली तोडविले आणि त्यांच्या शिरांचा एक मोठा मनोरा बुदावून गेटच्या बाहेर उभारिला. पुन्हा एकवार या कार्यकिर्दीत मोगलांची अशी दशा झाल्यामुळे त्यांचा धीर इतका खचला की पुढे पुष्कळ दिवसपर्यंत ते हिंदुस्थानात पाय ठेवण्यास धजले नाहीत आणि दिल्लीच्या लोकांची मुघलांची दहशत पार नाहीशी झाली. इकडे गाझी बेग तुघलक खानने हिंदुस्थानच्या बाहेर त्यांच्या मुलखांवर स्वाऱ्या करून काबूल, गजनी, कंदाहार वगैरे प्रांतात सुद्धा त्यास चैन पडू दिले नाही. एखादा व्यवसाय हाती घेतला म्हणजे त्याचा पिच्छा पुरवण्याची मुसलमानांची शिकस्त आहे. मोगल लोक एकसारखे हिंदुस्थानावर हल्ले करीत होते. 250 वर्षापर्यंत त्यांच्या प्रयत्नास यश आले नाही, तरी त्यास मोगल लोकांनी पुढे परमेश्वरयुक्त व टोलेजंग बादशाही हिंदुस्थानात स्थापन केली. महमद बिन कासेम व सुलतान महमूद यांच्यासारख्या वीरांनी हा देश जिंकण्याचे प्रयत्न सुरू केले आणि शहाबुद्दीन घोरी व अल्लाउद्दीन खिलजी अशा पुरुषांनी ते काम पुढे नेटाने चालविले. तेव्हाच हिंदुस्थानाचे राज्य मुसलमानांच्या हस्तगत झाले. युरोपची पूर्व रोमन बादशाही जिंकण्यातही मुसलमानांनीच 300 वर्ष सातत्याने प्रयत्न केला. यावरून एकंदर मुसलमानांचा व विशेषतः मोगल लोकांचा चिकटपणा चांगला व्यक्त होतो. इंग्रजांनी 200 वर्ष उद्योग केला तेव्हा त्यास हिंदुस्थानचे राज्य मिळाले. चित्तोडगडची स्वारी. राजपुतान्यात पुष्कळ संस्थाने असून त्यात उदयपूर, जोधपूर व जयपूर ही 3 प्रमुख आहेत. बिकानेर, किसनगड, जैसलमेर, कोटा, बुंदी, शिरोही वगैरे आणखी पुष्कळ लहान राज्य आहेत. या सर्वात उदयपूरचे घराणे मानाने श्रेष्ठ मानले जाते. जोधपूर व जयपूर येथील राजांनी पुढे मोगल बादशहांशी शरीर संबंध केले तसे उदयपूरच्या राजांनी केले नाहीत. याचबद्दल त्या राजास फार त्रास सोसावा लागला. उदयपूरचे राज्य या तिहीत लहान असून त्यास मेवाडचे राज्य असे म्हणतात. त्याचा प्रदेश सर्व राजपुतान्यात अत्यंत सुपीक आहे. या राज्याच्या पश्चिमेस आरवली पर्वताची रांग असून अलीकडे जोधपूरचे राज्य आहे, त्यास मारवाडचे राज्य म्हणतात. याचा बराच प्रदेश वालुकामय मैदानांचा आहे. मेवाडच्या उत्तरेस जयपूरचे राज्य असून ते उत्तरेस दिल्लीपर्यंत व दक्षिणेस मेवाडला लागलेले आहे. मेवाडची पहिली राजधानी चित्तोडगड होती. सन 1567 ही राजधानी अकबर बादशहाने काबीज केल्यावर तेथील राजा उदयसिंग याने पश्चिमेस आरवली पर्वताच्या पायथ्यास उदयपूर शहराची स्थापना केली. आपल्या घराण्याची उत्पत्ती सूर्यवंशापासून झाली आहे असे उदयपूरचे राजे मानत. अद्यापही उदयपूरचे राजे सुवर्णमय सूर्याचे राजचिन्ह धारण करीतात. सूर्यवंशी राजे पूर्वी अयोध्येस राज्य करीत होते. कालांतराने अयोध्या प्रांत त्यांच्याकडून जाऊन त्यांचे राज्य अजमिरास झाले. अखेरीस पृथ्वीराजाच्या वेळेस दिल्ली व अजमीर ही राज्य एक होऊन ती शहाबुद्दीन घोरीने जिंकली तेव्हा त्यांच्या वंशजांनी मेवाडात चित्तोडगडास येऊन नवीन राज्यस्थापना केली. चित्तोडच्या राण्यांचे आडनाव घेलोट असे आहे. शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे 100-125 वर्षापर्यंत चित्तोडच्या राण्यास बरीच विश्रांती मिळाली. गुलामवंशी सुलतानांनी त्यास उपद्रव दिला नाही, पण अल्लाउद्दीनची सर्वव्यापी दृष्टी त्यास फार दिवस चुकविता आली नाही. राणा लक्ष्मणसिंग चित्तोड येथे राज्य करीत होता. त्याचा चुलता भीमसिंह याने सिंहलद्वीपच्या रावाची रूपवती कन्या पद्मिनी आपली बायको केली होती. अल्लाउद्दीनने या पद्मिनीच्या लोभाने चित्तोडगडावर स्वारी केली आणि पद्मिनीने माझ्या स्वाधीन करा असा भीमसिंगास निरोप पाठवून त्याने चित्तोडगडला बेडा घातला. शहर हस्तगत होईना तेव्हा एकवार पद्मिनीस पाहून मी परत जातो असे त्याने बोलणे लाविले.
प्रत्यक्ष दर्शन तर नाहीच, परंतु आरसा ठेवून त्यात तिचे प्रतिबिंब तुम्हास दाखवू, असे त्यास भीमसिंहाने जबाब दिला. नंतर थोड्या लोकांनीशी अल्लाउद्दीनने चित्तोडच्या वाड्यात गेला. तेथे पद्मिनीचे रूप पाहून तो परत जात असता भीमसिंग त्याच वाड्यातून थोडासा बाहेर पोचविण्यास गेला. ही संधी साधून अल्लाउद्दीनाने त्यास कैद करून आपल्या छावणीत नेले. पुढे पद्मिनी स्वाधीन केल्याशिवाय तुला सोडणार नाही, असे अल्लाउद्दीनने भीमसिंगास सांगितले. हे अनर्थाचे वर्तमान चित्तोड येथे समजल्यावर स्वतः पद्मिनीने अल्लाउद्दीनास फसवण्याची एक चमत्कारिक युक्ती केली. मोठ्या लवाजमानिशी आपणास भेटण्यास मी येते, असे पद्मिनीने अल्लाउद्दीनास सांगून पाठविले. अल्लाउद्दीनने ती गोष्ट कबूल केल्यावर नेमल्या दिवशी 700 बुरख्याच्या पालख्या अल्लाउद्दीनच्या गोट्यात दाखल झाल्या. स्वतः पद्मिनी त्यात नव्हतीच. दर एक पालखीत कोणास न कळत एक शूर इसम बसविला होता आणि दर पालखीस 6 शिपाई हत्यारे छपवून मोयांच्या वेशाने पालखी उचलावयास लाविले होते. पद्मिनी आली असे समजून अल्लाउद्दीनने तिला नवऱ्याच्या भेटीसाठी अर्धा तास दिला. भीमसिंगास सोडून असा अल्लाउद्दीनचा विचार होता, पण भीमसिंह एक रिकाम्या पालखीत बसून इतर दासींबरोबर किल्ल्यात परत गेला. पुढे अल्लाउद्दीनने पद्मिनीच्या भेटीची घाई करताच पालख्यांच्या सर्व शिपाई एकदम बाहेर पडले आणि कापाकापी करू लागले. अल्लाउद्दीन काही बेभान नव्हता. त्याने त्या सर्वांची कत्तल केली. पुढे काही दिवस निकराचे युद्ध होऊन अल्लाउद्दीनचे पुष्कळ नुकसान झाले आणि तिकडे दिल्लीवर मोगलांनी हल्ला केला आहे असे ऐकताच अल्लाउद्दीनने वेडा उठवून परत गेला. लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे सन 1304 मध्ये त्याने चित्तोडावर पुन्हा स्वारी केली. या प्रसंगी राजपूत लोकांनी लढण्याची कमाल केली. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून आपल्या नेहमीच्या चालीप्रमाणे बायका मुलांची अग्नीत आहुती देऊन स्वतः समरांगणी लढून त्यांनी मरण पत्करिले. काहींनी पळून जाऊन अरवलीच्या डोंगरात अरण्यवास स्वीकारिला. तेव्हा अल्लाउद्दीनने चित्तोडगड काबीज केला आणि तेथे मुसलमानी लष्कर जाप्त्यास ठेवून व झालोरच्या घराण्यातील मालदेव नामक एका राजास चित्तोडच्या गादीवर स्थापून अल्लाउद्दीन दिल्लीस परत गेला. अरवली पर्वतात पळून गेलेल्या मंडळीत हमीर नावाचा एक शूर राजपुत्र अल्लाउद्दीनचा सूड घेण्यासाठी टपून बसला होता. तेथे पुष्कळ राजपूत लोक त्यास जाऊन मिळाले. मालदेवाची त्याने गाळण उडवून दिली. तेव्हा हमीराशी सख्य करण्याची मालदेवाने एक युक्ती योजली. मालदेवास एक मुलगी होती. तिच्याशी हमीराने येऊन लग्न लावावे असे मालदेवाने त्यास निरोप पाठविला. त्याप्रमाणे लग्न झाले. नंतर आपल्या बायकोच्या मदतीने हमीराने चित्तोडगडचे राज्य मालदेवापासून परत मिळवले. तेव्हापासून पुढे 2-250 वर्ष हमीरच्या वंशाने दिल्लीच्या बादशहास दाद न देता मेवाडच्या राज्याची चांगली भरभराट केली. गुजरातचा पाडाव. अल्लाउद्दीनने गादीवर बसल्याबरोबरच आलफ खान व वजीर नुसरत खान यास गुजरात प्रांत जिंकण्यास पाठविले. गुजरातेत अनहिलवाडा येथे राजा कर्णराय राज्य करीत होता. मुसलमान फौज आल्याबरोबर तो पळून देवगडास राजा रामदेव याच्याकडे आश्रय मागण्यासाठी गेला. मागे त्याचे राज्य व बायका मुले मुसलमानांनी काबीज केले. खंबायत प्रांत त्यावेळेस व्यापारामुळे फार सधन होता. तो नुसरत खानाने येऊन लुटला. या स्वारीत सोमनाथाचे देवालय मुसलमानांनी पुनरपी लुटले. महमूद गजनवीच्या स्वारीनंतर येथे नवीन मूर्ती स्थापिली होती ती फोडून तिचे तुकडे त्यांनी दिल्लीस नेऊन मशिदींच्या पायऱ्यास लाविले. नंतर आलफ खान व नुसरत खान परत जात असता त्यांचे व लष्करात नोकरीस असलेल्या मोगल लोकांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यात मोगलांनी हाच आलफ खान असे समजून त्याच्या पुतण्यास ठार मारिले. पुढे हे दोघं सरदार दिल्लीस गेल्यावर बादशहाने बंडखोर मोगल लोकांची एकजात कत्तल उडवली. कर्णरायाची लावण्यवती स्त्री कमलादेवी या सरदारांनी पकडून दिल्लीस नेली. तिला बादशहाने आपली पटराणी केली आणि तिजवर त्याची फारच मर्जी बसली. रतनभोरचा पाडाव. अल्लाउद्दीन सुलतानास जसजसे यश येत गेले तसतशी त्याची महत्त्वाकांक्षा अनावर झाली. महंमद पैगंबराप्रमाणे आपणही नवीन धर्म स्थापन करावा किंवा सिकंदर बादशहाप्रमाणे सर्व पृथ्वी काबीज करावी अशी त्यास जबरदस्त इच्छा उत्पन्न झाली. दुसरा सिकंदर असे नाव धारण करून त्याने आपल्या नावाचे नाणेसुद्धा पाडिले. रतनभोर नावाचा एक मजबूत किल्ला जयपूरच्या हद्दीत आहे. तो घेण्यासाठी अल्लाउद्दीनाने आलफ खान व नुसरत खान यास अल्लाउद्दीन स्वतः तो किल्ला घेण्यास आला. या प्रसंगी अल्लाउद्दीनचा पुतण्या रुक्न खान
याने चुलत्यास एकटा गाठून त्याचवर बाण सोडिले आणि तो मेला असे समजून गोटात परत येऊन राज्यपद स्वीकारले. इतक्यात अल्लाउद्दीन सावध होऊन परत आला आणि त्याने रुक्नखान यास तेव्हाच देहांत शासन दिले. नंतर त्याने रतनभोरास वेढा घातला. हंबीर देवाने स्वयं संरक्षणाचे होते तेवढे प्रयत्न केले, परंतु त्याचा प्रधान विश्वासघात करून मुसलमानास मिळाला. त्या योगे राजपुतांचा घात होऊन राजासुद्धा सर्व लोक शत्रूंनी कापून काढिले आणि किल्ला घेतला. अल्लाउद्दीनने त्या विश्वासघातकी प्रधानास, ज्या तो आपल्या मूळच्या धन्यास सोडिले, तो तू दुसऱ्याच्या धन्याचा घात करणार नाहीस कशावरून, असे सांगून ठार मारिले. दक्षिणची दुसरी स्वारी. देवगडचा राजा रामदेवराव दिल्लीस खंडणी पाठविनासा झाला होता. त्याचे पारिपत्य करण्याकरिता सुलतानाने एक मोठे सैन्य तयार करून ते मलिक काफूर नामक सरदाराच्या हाताखाली रवाना केले. काफूर हा पूर्वी खंबा येथेच एका सावकाराजवळ गुलाम होता. गुजरात प्रांत जिंकल्यावर अल्लाउद्दीनने त्याच्या धन्यापासून त्याला जुलमाने आणले. पुढे त्याचवर सुलतानाची मर्जी बसून त्यास मोठमोठे कामे मिळत गेली. हलक्या जातीचा असून तो एकदम थोर पदास चढल्यामुळे उमराव लोकास फार वैषम्य वाटले. सन 1303 साली काफूर यास बंगालापासून पूर्वेकडील मार्गाने बंगालातून पूर्वेकडील मार्गाने अल्लाउद्दीनने वरंगळचे राज्य काबीज करण्याकरिता पाठविले होते, पण मोगल लोकांनी स्वारी केल्यामुळे हे सैन्य परत बोलवावे लागले. पुढे सन 1306 पुन्हा त्या गृहस्थास बादशहाने दक्षिणेत पाठविले. तो माळव्यातून खानदेशाच्या वाटेने सुलतानपुरावरून देवगडास आला आणि महाराष्ट्र देशात त्याने लुटालूट आरंभिली. अशा सरदाराशी टक्कर देण्यास आपण असमर्थ आहोत असे समजून राजा रामदेवराव त्याचबरोबर दिल्लीस गेला. तेथे सुलतानाने त्याचा चांगला सन्मान करून त्यास एक छत्र, राजाधिराज हा किताब व 1,00,000 रुपये बक्षीस दिले आणि त्यास प्रतिष्ठेने स्वदेशी जाऊ दिले. त्या वेळेपासून रामदेवरावाने मुसलमानांशी वैर केले नाही. या स्वारीत काफूरच्या मदतीस त्वरेने जाण्यास गुजरातेतील सरदार आलफ खान या सुलतानाने हुकूम पाठविला. कमलादेवी व कर्णराय यांची देवलदेवी म्हणून एक मुलगी होती. कमलादेवी दिल्लीस रवाना झाल्यावर देवलदेवी बापाबरोबर अरण्यवासात होती. रामदेवाचा मुलगा शंकरदेव यास ती देण्याचा कर्णरायाचा विचार होता. पुढे सन 1306 साली आलफ खान गुजरातेतून दक्षिणेत येऊ लागला तेव्हा कमलादेवीच्या आग्रहावरून सुलतानाने त्यास असाही हुकूम पाठविला की देवलदेवीचा शोध लावून तिला दिल्लीस पाठवावी. आलफ खानाने कर्णरायास गाठून त्याच्या टोळीचा पराभव केला, पण देवलदेवीच्या अगोदरच देवगडास रवानगी झाली होती, म्हणून ती त्यास सापडली नाही. पुढे आलफ खान देवगडापासून एका मजलेवर वेरूळच्या लेण्याजवळ उतरला असता अकस्मात त्याच्या लोकास देवलदेवी सापडली. तिला घेऊन तो एकदम दिल्लीस गेला. तेथे बादशहाचा वडील मुलगा खिजर खान याने तिची प्रीती संपादन करून तिच्याशी लग्न लाविले. या उभयतांच्या क्रीडेविषयी अमीर खुसरू कवीने फारसी भाषेत एक सुरेख कवन रचिले आहे. अल्लाउद्दीन मरण पावल्यावर त्याचा मुलगा मुबारिक याने तिच्या नवऱ्याचे डोळे काढून तिला आपल्याकडे घेतले, पण लवकरच मुबारिकचा आवडता सरदार खुसरू याने त्याचा प्राण घेतल्यावर या हतभागी बाईस त्याने स्वतःच्या जनानखान्यात नेले. सन 1321 तुगल वंशाचा पहिला सुलतान ग्यासुद्दीन याने खुसरूस मारिल्यावर देवलदेवीचा चांगला बंदोबस्त करून दिला आणि जन्माच्या दुःखदायक धिंडोऱ्यातून तिची एकदाची सुटका केली. दक्षिणेत बरेच यश येत गेल्यावर तिकडे जास्त मुलूक काबीज करण्याचा सुलतानास हुरूप आला. आग्नेयीस तेलंगणेत वरंगळचे राज्य मोठे असून नरपती आडनावाचे राजे तिथे राज्य करीत होते. पूर्वी एकवार वरंगळची मोहीम फसली म्हणून पुन्हा सन 1309 मलिक काफूर याच बादशहाने दक्षिणेत पाठविले. काफूर याने त्वेषाने मुलूक उद्ध्वस्त करीत थेट वरंगळवर येऊन किल्ल्यास वेढा घातला. त्यावेळी राजाचा पाडाव झाला आणि पुष्कळ द्रव्य देऊन व पुढे निरंतर खंडणी पाठविण्याचे कबूल करून नरपती रायाने त्या मुसलमान सरदाराची मर्जी सुप्रसन्न करून घेतली. या स्वारीत रामदेवरावाने मलिक काफूर यास चांगली मदत केली. आजच्यासाठी धन्यवाद.